खुद दिल्ली पुलिस का मैं एक जवान हूँ, अच्छी पोजीशन पे। आज सुबह मैं रिजाइन दे गया हूँ अपनी जॉब से, क्योंकि मुझे मित्र भारतीय जनता पक्षानं सगळ्या सरकारी यंत्रणा आपल्या दावणीला बांधलेल्या आहेत असा आरोप नेहमी होत असतो। अत्यंत महत्वाच्या असलेल्या स्वायत्त संस्था सुद्धा आता स्वायत्त राहिलेल्या नाहीत। सत्तेतले नेते सांगतील तसंच काम सरकारी अधिकारी करतात हे आरोपही आहेत आणि अनुभवही तसाच असतो। अनेकदा राजकीय हेतूने सरकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले जातात आणि आपल्या इच्छेप्रमाणे त्यांच्याकडून आपल्याला हवं तसं काम करून घेतलं जातं। मग नेत्यांना खुश करण्याच्या नादात हे अधिकारी न्याय अन्याय या कशाचाही विचार करीत नाहीत। अर्थातच अशा अधिकाऱ्यांचे हातही कुठेतरी बरबटलेले असतात, त्यामुळं त्यांनाही या नेत्यांची भीती वाटत असते। राजकारणी मंडळीकडून पोलिसांचा असा वापर अधिक प्रमाणात केला जातो। सध्या बघा झुरळ म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीनं म्हणजे भारतीय तरुणाईनं मोदी सरकारच्या नाकात दम आणलेला आहे। काही करून हे पोलीस हे जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। विद्यार्थ्यांच्या खिशामध्ये 50 ग्रॅम ड्रग टाकून त्यांना अडकवण्याची भीती हे पोलीस उघडपणे घालीत आहेत। एका पोलिसावर तर एका तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप सुद्धा झालेला आहे। एकंदर काय तर खाकी वर्दी बदनाम होत आहे, जनतेवर अन्याय होत आहे आणि अशा स्थितीमध्ये एका मर्द स्वाभिमानी एका पोलीस अधिकाऱ्यानं सरकारच्या तोंडावर आपली वर्दी खाकी वर्दी भिरकावून दिली आहे। आंदोलनामध्ये हिंसाचार झाला, पोलिसांनी विद्यार्थ्यावर लाठीमार केला। या घटनेनं अवघा देश संतापलेला आहे, सरकारवर चिडलेला आहे। या विद्यार्थ्यावर लाठी हल्ला करायचा नाही म्हणून मोहित नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या नोकरीवर लाथ मारली। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होतोय याची जाणीव असल्यामुळं या पोलीस अधिकाऱ्यानं आपली नोकरी सरकारच्या तोंडावर भिरकावून दिली। दिल्ली पोलिसांमध्ये सब इन्स्पेक्टर असलेल्या या अधिकाऱ्यानं सरकारी पगारासाठी लाचारी पत्करली नाही, आपलं स्वाभिमान गहाण ठेवला नाही। आतला आवाज त्यांनी ऐकला। नीटच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये आंदोलन होणार याची कल्पना या मोहित यांना आधीच लागलेली होती, त्यामुळं त्यांनी आधीच मेडिकल सुट्टी घेतलेली होती। आंदोलन सुरू झाल्यानंतर कर्तव्यावर येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन त्यांना आला, मात्र त्यांनी पुन्हा आपली ही सुट्टी वाढवून घेतली। अर्थात ही माहिती या अधिकाऱ्यानंच दिलेली आहे। प्रसार माध्यमाशी बोलताना हे मोहित म्हणाले, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ड्युटी जॉईन करण्यासाठी फोर्स केला, बळजबरी केली, परंतु मी आज सकाळीच नोकरीचा राजीनामा देऊन टाकलेला आहे, नोकरी सोडून दिली आहे। मला ही नोकरी नकोय, मी परिपक्व आहे, मला सरकारी पगाराची गरज नाही, मी आता शेती करणार आहे। मला सरकारी गाडी, सरकारी घर, पगार नकोय। मी माझ्या अनेक पोलीस मित्रांशी फोनवर बोललो, अरे तुम्हाला मारताना हात कापला नाही का रे, असा थेट सवाल केला, पण वरिष्ठांचे आदेश दबाव असल्यामुळं तेही काही करू शकले नसल्याचं त्यांनी सांगितलं, असं या स्वाभिमानी अधिकाऱ्यांनी जाहीरपणे म्हटलं आहे। पोलीस न्याय करू शकत नाहीत, ते नोकरीसाठी सरकारला घाबरत आहेत, त्यामुळे ते न्याय करूच शकत नाहीत। या आंदोलनातून भगतसिंह, गांधी, आंबेडकर बाहेर निघतील, पुढं याच विद्यार्थ्यांमधून कुणीतरी न्यायाधीश बनणार, त्यानंतर कधी असं आंदोलन झालं तर तो न्यायाधीश निकाल देणार, तेव्हा सरकार कुठे जाणार, असं थेट सवाल या मोहितने केलेला आहे। खुद दिल्ली पुलिस का मैं एक जवान हूँ, अच्छी पोजीशन पे। मैं जिस दिन सुनो जिस दिन मैं बात तो सुनो, जिस दिन मुझे पता चला था प्रोसेस स्टार्ट होने वाला है, मेरी ड्यूटी लगाई थी, उसी दिन मैं मेडिकल लीव पे चला गया था। दोबारा फोन आया मेरे पास कि आपकी मेडिकल लीव खत्म हो गई है, आप दोबारा आ जाओ। मैं अपनी मेडिकल लीव एक्सटेंड करना चाह रहा हूँ, तो उन्होंने क्लियर मना कर दिया कि नहीं होगा। तो मैंने उनको कल उन्होंने मुझे इतना फोर्स किया ज्वाइन करने के लिए, आज ये मेरा भाई खड़ा साथ में, आज सुबह मैं रिजाइन दे गया हूँ अपनी जॉब से, क्योंकि मुझे छोड़ दी, मुझे चाहिए ही नहीं ना, चाहिए ही नहीं ना, इतना काबिल बना रखा है।
ये मेरे टीचरों ने मुझे इतना काबिल बना रखा है। सरकारी नहीं चाहिए, क्वार्टर नहीं चाहिए, सरकारी गाड़ी नहीं चाहिए, सरकारी सैलरी नहीं चाहिए। कल मैंने जब फोन करके मैंने उनसे पूछा, वाह भाई कैसे मार दिए डंडे, मतलब तुम्हारा हाथ नहीं कांपा? बोला भाई आंखों से आंसू आ गए, क्या करे। मारते वक्त जो टूटे हुए थे ना, उनके पैर देख के कर रहा था यार इससे अच्छा तो ना साले मर ही जाए, इनको मारने से अच्छा तो। पर ऊपर से प्रेशर इतना आ रखा था, इसलिए मैंने अपना रिजाइन दे दिया। अपनी कोई उनका नाम तो नहीं लूंगा, उनकी रोजी रोटी नहीं छीनना चाह रहा मैं। उनको क्लियर ऑर्डर थे, मेरे एब्सेंस में भी मेरी तरफ से ऑर्डर गए थे कि बैच लगा के कोई नहीं जाएगा वहां पे। सत्यासाठी या पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या अंगावरची वर्दी काढून फेकून दिली आहे, त्यामुळं मोहित्यांचं मोठं कौतुक होत आहे. बघा, लोक समाधानी नाही, तरुणाई संतापून रस्त्यावर आली आहे आणि आता सरकारी अधिकारीही सरकारच्या विरोधामध्ये बंड करू लागलेले आहेत. एका वेगळ्या क्रांतीच्या दिशेनं तरुणाईची ही पावलं पडू लागलेली आहेत. देशात हे जे चित्र निर्माण झालं आहे याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? मित्रांनो, जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, ही एक आपली नेहमीची अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.